आम्ही कंप्लेंट केली होती, आता सगळ्यांना गाळ आल्या तरी खाली करतायत. पैशांची बचत करणं आमचं काम आहे. पैशाचं आम्ही खाऊ त्या पैशांनी आम्ही. कसबा पेठेतला मंदिर भारी ना, गोड गोड. छोट्या बाबूची बॅग. लहानपणापासून आम्ही एक शेर ऐकत आलोय, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? आम्ही आलो चहा प्यायला. चाललो आम्ही दगडूशेठ कडे, पुणे सिटी. चाय मोगरा घेऊन एवढ्या मोठ्या बोचके घेऊन चाललोय आम्ही. एवढे मोठे बोचके. आम्ही पोहोचतोय दादरला. आता सगळी माझी टीम पण इथे पोहोचलेली आहे. या आहेत अक्षता मॅडम, हे आहेत महेश, अभिषेक, प्रोफेसर धूम, सिद्धेश, बाबलू. आणि त्यांचं आत्ताच नवीन मला काहीतरी खाण्यासाठी पुण्याला घ्यायला चाललं. कुठे? बुधवार भेटेल. यांचं काहीतरी बिनसलं आहे. चेहरा बघा, दाखवा जरा कॅमेऱ्याकडे. हा, नाश्ता भेटणार आहे, रडू नका. आता चहा नाश्त्याची सोय केलेली आहे. सध्या आपलम चपलम खातोय. एवढा मोठा नाश्ता करतोय आम्ही. एक्सप्रेस आपले ट्रेन आपण इथे विराज बनवणार. आम्ही माणसं मोठी बिस्लरीच्या अख्खे आहे बघा. कडक. प्रोफेसर धूम मचाएंगे. चिवडा बरा आहे पोह्यांचा. तिकडे काय चिवडा होणार आहे काय माहिती. सोय ट्रेन कोणती आहे? नक्की हीच आहे का? हे कोल्हापूर. हंपीचा गणपती बघायचा आहे का? खूप सुंदर प्रवासाची सुरुवात कशी झाली आहे? नंबर हाच आहे का? 11029 हाच आहे. सगळे कन्फ्युज. ट्रेनचं नाव काय? तर दादरवरनं ट्रेन आपली सुटलेली आहे. आम्हाला जागा भेटली आहे. आमची सीट आमच्याच सीटवर आहे आम्ही. पण आम्ही सुगंधालयाच्या बाजूला बसलेलो आहोत. हा बघा सुगंधालय इकडेच आहे जवळपास. प्रवास खूप सुगंधमय जाणार आहे. हॉस्पिटलची केस बोर्ड चेंज नाही केलाय. लवकरच आपण पुण्याला पोहोचू 4 तासात. लवकरच 4 तासात. मिरची देतोय झाला. चिवडा महोत्सव चालू झालाय. चिवडा महोत्सव घ्या. चिवडा ती फक्त शेंगदाणे खाते. ते बघा आता शेंगदाणा निवडेल. अरे अक्का मम्मा घेतला. शेंगदाणा तर निवड. लाजते एकच शेंगदाण्यावर फक्त 4 पोहे. आता व्हिडिओ बंद केला की आता व्हिडिओ काढताना पण तिने भरलाय. शेंगदाणा लपवलाय तिने. खा ना लवकर, खा ना. खाताना मम्मा हे आपले सर आहेत. त्यांचे 126 पानांचं पुस्तक येणार आहे. तेच घ्यायला चाललोय. रिलीज होणार आहे बुधवार पेठेत. छान सर्विस. आता कसं वाटतं तुम्हाला? आम्ही स्पॉन्सर देणार आहे आता जेवण. आम्ही कंप्लेंट केली होती, आता सगळ्यांना गाळ आल्या तरी खाली करतायत.
आम्हाला खूप हे लोक शिव्या खाणार आहेत. खूप शिव्या खाणार ती पोरं माणसं. आम्ही त्यांची कंप्लेंट केली. बोला बोला. आता परत ते गाड गेले आणि परत तोच चिवडा इकडे परत चालू झालाय. परत तोच चिवडा आला वरती. बोल 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 बोल. काका चढले परत हे लोक. आता लोणावळा अगेन म्हणजे ट्रेन चालू झाली होती परत चढले होते. आता पुन्हा त्यांना उतरवत आहेत. ते वगैरे कुठे ठेवलेलं खिडकीवरच होता बघा. परत चढणार रे बाबा. हॅलो मी परत मारणार का आता तुला मी देतो नंतर. What a timing, bro. टाइगर पॉइंट टाइगर पॉइंट. खतरनाक हा, खतरनाक भाई. आपल्याला इकडे पण एक नवीन सबस्क्रायबर गेन करण्याचे असं नवीन सबस्क्रायबर आपल्याला भेटलेला आहे. तुझं नाव काय? अद्विका ना? अद्विका ही माझी नवीन सबस्क्रायबर आहे. तिला मी असं चिठ्ठी लिहून दिलेलं म्हणजे तिनेच लिहिलेलं आहे. माझी एडिटिंग खराब असल्यामुळे तिला मी असं लिहिलेलं आहे. आता ती घरी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार ना रे. सबस्क्राइब नाही, रिपोर्ट अँड ब्लॉक. असं नाही करत. बेल आयकॉन पण दाबायचं जेणेकरून तुम अंदर मेसेज. ठीक आहे. तर आम्ही पोहोचलो आहे पुण्यामध्ये. मी पण आलो. भूत बघा भूत भूत. तर पुण्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. हो आलेल्या मस्त फोटोग्राफीज केले. फोटोग्राफीज अरे ईशान कोणाची आहे अक्षता ताईंची. कोण आला रे? कोण आली? आमचा स्पॉन्सर अक्षता आली. आमची स्पॉन्सरी होता ना रे. अंगार आले. पुणेमध्ये आल्यावर त्यांचा आवाज काढल्याशिवाय राहू शकत नाही. राईट. तर आता आपण जातोय पुण्यात. डेक्कन कुठे? डेक्कन जिमखाना. डेक्कन जिमखानाकडे आपण जात आहोत. मेट्रोने जाणार. तर आता आपण मेट्रोने जाणार. जरा इकडे पुण्यामध्ये आल्यावर ते अमिरीगिरी दाखवतो सगळे आम्ही. हा रे पुण्यामध्ये आल्यावर ते आपण अमिरीगिरी का दाखवतो? मेट्रो फिरतो आपण. मेट्रो स्टेशन पुण्यातली आलेली आहे मेट्रो. हाँ महेश भाई. चलो अभी मेट्रो में शिरेंगे फिर उधर पे जास्ती कर दिए मैं मोबाइल नहीं चलाएंगा और गपचूप में फोन रखेंगा. चलो चला मेट्रो तर गेली. आम्ही पण निघालो. अभिषेक मी काय म्हणतो आपण आता उतरलो इथे जेवण्यासाठी. राईट. येस. सो आमचे स्पॉन्सर कुठे मागे आहे. स्पॉन्सरला पुढे घ्यावे. आमचे स्पॉन्सर बिल्ला शॉट आहे का? बिल्ला शॉट त्यांची तिकीट आहे. तिकीट आहे. ठीक आहे. इथे बॅरिकेड्स लागतात. तिथे दरवाजाच नाही. चला झालेलं झालं ना. आता आलो ना मी पुढे. त्या साईडला शिवतेचे ढोल ताशा पथक असं हे सगळ्यांचं असतं. दिसतात गायच्या गावात ते बघ. हे असे सगळ्यांचे मंडप असतात. हा काय चले. ए सुगंध आलाय ते समजलं का? नदीच्या इथे फेमस शिवतेज आणि ते ढोल ताशा पथक. त्यांचे कसं मंडप बांधून ती जागा देतात त्यांना कायमची थोडे दिवस. 11च्या 11 दिवस. असा पाऊस येतोय राजा.
सोड तू छत्री नुसतं धरतो छत्री म्हणतो छत्री तुमची डोकी खराब आहे तो बाकी काय नाही बघितलं मी बोललो ना आम्ही उतरलं आपला पाऊस सुरू होणारच होणार शब्द होता की नाही माझा चल आपला शब्द आहे यार ऑक्सिरिच स्पॉन्सर आहे हे आहे मुरलीधर हॉटेल आणि आम्ही आता तिथे जाणार आहे जेवायला गिळायला जाणार आहे गिळायला या पावसातून फिरतोय आम्ही गिळायला वेटिंग नसू दे नसायलाच पाहिजे गणपती बाप्पा मोरया मुरलीधर अरे तू आज चल पहिले हॅलो मिलेंगे तुमको वो भी दिखाएंगे आपको छानपैकी आता जेवण घेऊया सगळे जेवतात छानपैकी जेवायचं जेवण पोट भरलंय जेवण खूप सुंदर होता अजून पोट भरलंय पण मन नाही भरलंय आणि एक भाऊ जर आता आलेत खूप उशीर आणि चारत माजलेत खाऊन खूप गाडी हवी झोपूया आता आपल्याला सारस बागेत जायचं तुझे लक्ष न खराब आहेत भावा सारस बागेत जाणार टाइम वेस्ट अरे हा सारस बागेत बघत राहा सर्व कुठल्या गणपती पाच काय मानाचे 5 गणपती त्याच्या अगोदर पहिला आपण सारस बागेत जाणार आहे त्याच्या अगोदर आपण सारस बागेत जाणार आहोत असे हे प्रोफेसर बोललेले आहेत संध्याकाळनंतर चालू होतं अच्छा देखावे संध्याकाळी चालू होतात म्हणून आपण 184 दाखवतो ना करू ना समजलं ना ठीक आहे चला आता फटाफट आपण सगळे गणपती बघूया बघा ऑलरेडी सुटली जेवणापूर्वी पाऊस आला होता उतरल्या आता ऊन आहे ते म्हणतात ना पुणे तिथे काय ऊन आहे बरोबर की नाही गुड तर माझा मित्र सुद्धा इथे पुण्यामध्ये भेटलाय मुंबईची माणसं कमी नाही समजलं काय पुण्यामध्ये येतो आम्ही पण ब्लॉगिंग करायला त्याला असं भेटतो त्याला मराठी नाही ऐकत समजत नाही ना तुला काय समजते नाही समजणार ना बाबा भारी असतो ना सर काय कराय बाकी कसं आहेस वेशभूषा आणि कॅब आली आम्ही चाललो कुठे आलो आपण सारसबाग. सारसबाग सारसबागेतला गणपती बघायला सारसबागेतला गणपती गणपतीला थंडीमध्ये स्वेटर घालतात असं विणलेला मस्त असं फुल खरं खरं थंडीमध्ये पण इंस्टाग्राम इंस्टाग्राम वरती जर तुम्ही सारसबाग शोधलात ना तर तिकडे तुम्हाला खूप सारे भेटतील त्यामध्ये गणपतीला स्पेसिफिकली स्वेटर घालतात थंडीमध्ये या आता तुम्ही बोलता दुपारच्या फेऱ्या सगळे बंद आहेत पडदे मारलेले कारण गणपती बाप्पा पण झोपलेत पण आपले गणपती बाप्पा झोपले आपण पण झोपलो असतो पण रूम घ्यायला लागले असते पैसे गेले असते पैशांची बचत करणं आमचं काम आहे तर पैशाचं आम्ही खाऊ द्या पैशांनी आम्ही भले पोट भरले असते मन भरे पाहिजे मग आणि बस हा ओके आहे गाडीला लागते याला गाडी लागते केदारनाथ केलंय ओ अरे मस्त केलंय पेपर मारलाय जय काल महाकाल विक्राल शंभो आपण पोहोचलो आहोत सारसबागच्या गणपतीकडे इथे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी अलाव नाही आहे तरी पण मी व्हिडिओ काढतोय समोरच माझा गणपती आहे सारसबागचा गणपती माझ्या समोरच आहे इथे मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट
मेहनत वाया. तुमच्यासाठी खास मी जागा चेंज केली. इथे मी तुम्हाला दाखवतो. कॅमेरा पण माझ्या डोक्यावरच आहे. तो व्हिडिओ काढतो सर्व तिकडे वरून तो सारस बागचा गणपती. काय हे तर कर त्यांना पण 1/2 मस्का पाव 50 रुपये मस्का पाव 30 रुपये चहा. बत्ती फाटले 110. मतलब इथे वाडे सुद्धा खूप भारी भारी आहेत. सगळे पुढे जातात. आपण आरामात जायचं आराम. पुण्यामध्ये आल्यापासून बरंच काय बघतोय. माझी फोनची चार्जिंग पण डाऊन होत जाते. तर मी थोडेसे टेक घेणार आहे गणपतीचे आणि गणपतीचे तर मेन घेणार. तर गणपतीच्या आधी आपण शूट करणार. त्याआधी छोटे असे मंदिर सुद्धा बघितले जे जुने होते. आता आपण गणपती पाहायला जाणार. फक्त गणपती आणि काही वाडे. जोरात बोलू शकतो असं काय नाही. काही वाडे पण दाखवणार. वाडे आपण बघितले दाखवले मी तुम्हाला. काय मला बोलायची गरज नाही आहे की नाही. मित्रांनो आपण बोललो आहे माझ्या 5व्या गणपतीकडे. तर आपल्याला प्रोफेसर आपल्याला सांगतील याची पोस्ट. हे जे ठिकाण आहे हे केसरीवाड आहे. तिथे टिळक राहायचे. तर टिळकांनी मानाचे 5 गणपतीमध्ये पुण्यात बसवले. तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा सोडून हा 5वा गणपती तो त्यांनी त्यांच्या वाड्यात बसवला. तर हा टिळकवाडा आहे, केसरीवाडा, जिथे मानाचा 5वा गणपती बसेल. तर आपण एक बघूया. एक चांदीची मूर्ती दिसेल, पाठी टिळक दिसेल आणि एक पूजेची मूर्ती दिसेल. मग आपण जाऊया तिकडे. पण आपल्याला तिकडे पाहायला भेटेल ना व्हिडिओ वगैरे काढायला. नक्की. फक्त खूप गर्दी भेटेल. शनिवार आहे ना, दिसतंय बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. जत्रेत जशी गर्दी असते तशी इथे गर्दी आहे. आपण बघूयात कसं होतंय काय होतंय. चांदीची मूर्ती आहे इथे. भारतीय समाज न्यायाने राहा अशी त्यांची इच्छा व्यक्त होती. टिळकांनी घेतला आणि भारतीय जनतेला शिक्षणासाठी माझा 5वा गणपती पाहिला आणि त्याच्याच बाजूला बरोबर वाडा आहे. तिथे आम्ही जात आहोत. तो आतिश त्या साईडनी नाही इकडे काय नाही. ओ नो. आपण जाऊ शकतो. मागे ट्रॅफिक काय आहे इथे अजून. धनंजय माने इथेच राहतात का. दारुगड पाहिजे. दारुगड वाडे बंद करून ठेवले आम्ही आले म्हणून. छान. कॉम्प्रोमाइज करेल.
हा प्रोफेसर कितवा गणपती आहे हा? चौथा कोणा जोरात बोला ना. मानाचा चौथा गणपती. मानाचा चौथा गणपती. छान. मंडई पुणेमधल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये पुणेमध्ये देखील क्रॉफर्ड मार्केट आहे आज मला कळालं. टेडीवेअर खूप आहे तिकडे ते म्हणजे सारखंच आहे. क्रॉफर्ड मार्केट नाही क्रॉफर्ड मार्केट सारखंच दिसतं मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केट. पाणी नाही खतम. फायनली पोहोचलेलो आहे दगडूशेठ गणपती कडे. 114. पाऊस पण सुरू आहे. 121, 118 मणिया सुरू आहे. पाऊस सुरू आहे. पाऊस सुरू आहे की नाही भाऊ? एक गणपती राहिला आहे मानाच्या 5 गणपती मधला. मानाचा पहिला जो गणपती आहे तो दगडूशेठच्या इथे पुढच्या गल्लीत आहे. हो आय सी. आपण ते सुद्धा पाहणार आणि काय बघणार आपण मग? आणि मग नंतर आपण खालकर चौकात जाणार आणि आपण हे बघणार की पूर्ण महाराष्ट्रातला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव तिकडे साजरा केला जाणार तो बघणार आपण. हो असं आहे का? ठीक आहे बघा तुम्ही इकडे काहीतरी आहे. आम्ही म्हटलं दगडूशेठकडे आपण नंतर जाऊया. पहिला आपण आलोय मानाच्या पहिल्या गणपतीकडे मानाच्या 5 गणपती म्हणजे पहिला गणपती कसबा पेठ कसबा पेठेतला पहिला पहिला गणपती. या गणपतीची खासियत ही आहे की हा गणपती जो आहे हो मस्त वाटतंय ते. या गणपतीची खासियत आहे की ह्या गणपतीची मिरवणूक आहे पालखीतून काढली जाते. लोक पालखीत उचलतात आणि या गणपतीला कोणीही शिवू नाही शकत. म्हणजे फक्त ब्राह्मण जो आंघोळ करतो त्याच्यानंतरच तो आत होतो आणि तरच गणपती लावतात. आता कोणी गणपतीला हात नाही लावू शकत किती मोठा मिनिस्टर आला तरी पण. या बात आहे म्हणजे किती चांगली गोष्ट आहे आणि पावित्र्य आहे. छान ना छान. हा मानाचा पहिला गणपती नाही आजपर्यंत. अरे माहिती आहे मला माहिती आहे. हे ठेवून घेतो. छान मूर्ती. कसबा पेठेतला मंदिर. हा तोच मानाचा पहिला गणपती. कलियुगात अवतरणारं रूप आपल्या बाप्पाचं. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मला इथून हे भेटलं आहे. कसबा पेठेतल्या गणपतीकडे आलो होतो तर मला तिथून हे भेटलं आहे. मला खूप भारी वाटतं की मला भेटलं आहे ना म्हणून. बाकी फक्त पाया करून गेले त्यांना पाय पडत मला हे दिला. खूप छान वाटतं. खूप छान आहे ना. चप्पल गणपती बाप्पा मोरया. मानाचे 5 गणपती झाले आहेत. आता म्हणजे गर्दी पण फार होती. इथेच लाल महाल आहे बाजूलाच. लाल महाल आहे बघ. संध्याकाळी माझ्या हातात कॅमेरा नाही पण बहुतेक गणपती असल्या कारणामुळे बंद केला असेल. नाही 6ला बंद. 6ला बंद झाला. 6च्या आधी येणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला ते पाहायला भेटणार नाही. बाजूला शनिवार वाडा सुद्धा आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. यांची काय मीटिंग चालू आहे. मानाचे 5 गणपती झाले. आता आपण चाललोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराकडे. थेट प्रस्थान लेफ्ट मारे. शनिवार वाडा मागे गेला आहे. आम्ही शनिवार वाड्याकडे नाही जात आहे.
पॉइंट. आता आपण डायरेक्ट दगडूशेठ गर्दी बघू शकता. अवश्य देखाव्याबद्दल बोल त्यांना. काय काय देखा केरळामध्ये एक पद्मनाभ स्वामीचं मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे. पूर्ण एशिया ऑलमोस्ट पूर्ण वर्ल्ड मधलं रिचेस्ट टेम्पल आहे तिकडचं. तर त्याची प्रतिकृती त्यांनी साकारली आहे. श्री विष्णूंचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये विष्णू शेषनागावरती झोपलेले आहेत आणि त्यांच्या जी बेंबी आहे त्या बेंबीतून ब्रह्म आहे ते निघालेत. तर तसा त्यांनी देखावा बनवलेला आहे ह्यावेळी केरळाचा. आणि ह्याचं असं आहे की असे मध्ये ह्या मंदिर असे लँडस्केपमध्ये ज्यामध्ये असे होल आहेत. जसं जसा सूर्य उगवतो तसं त्या होलमधून ते त्याच्यामध्ये दाखवलं गेलं. ते ओरिजिनल मध्ये तसं आहे. ओरिजिनल म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तसं नाही. छान आहे. हे असं थोडं माहिती आहे. जर काही चुकलं असेल तर माफ क्षमा चूक भूल क्षमा असावी. गणपती बाप्पा मोरया. हा बघा हा मंदिर. तर आपण दगडूशेठ कडे पोहोचलो आहोत. राक्षस वरती लावला येतो. हो थांब नाही मध्ये राक्षसाची पण एक कथा आहे की तो राक्षस का लावला जातो. काय लावला जातो. बेसिकली एक राक्षस असतो त्याला शंकराने वरदान दिलेलं असतं. तर तो काय करतो सगळ्यांना खात असतो. त्याची भूकच मिळत आहे. तर त्याला शंकर आता वरदान दिलं आहे तर त्याचा दुरुपयोग करत असतो. मग शंकर त्याला वरदान दिलं की तू माझ्या झोपण भरता येईल त्याच्या मंदिराच्या पायथ्याशी किंवा वरती लावा. मग जेव्हा झोपण व्यक्ती त्याच्या आतून बाहेर जाणार तो सगळ्यांचे पाप खातो. म्हणून असं आहे त्याची कथा. हो असं आहे का. छान माहिती. भाऊकडे थोडं चांगली माहिती आहे. आपल्याला माहिती पोहोचवतोय. गणपती बाप्पा हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. आमचा मोगरा महोत्सवला इकडे असं मोगरा नाही घेऊन जात त्यांनी लावला पण नाही. मग त्यांचं काहीतरी बोलतच चालू आहे. चला सिद्धी चला गडबड गोंधळ करू नका सिद्धी चला. हे जे पोलिसवाले काका भारी बोलतात. मगापासून खूप भारी बोलतात. आतमध्ये असतो पण मूर्ती आतमध्ये नाहीये. बरोबर. गणपती काय करतात. गणेश जयंती असेल तर त्याला बाहेर काढतात. पूर्ण पुण्यामध्ये आणि इकडे बसतात. इथे पुढे आणि मग अनंत चतुर्थीच्या दिवशी ती मूर्ती काढणार. मिरवणूक काढणार. हा पूर्ण मिरवणूक पूर्ण पुण्यावर. आणि मग मिरवणूक काढल्यानंतर त्याला परत त्या मंदिरामध्ये करणार. बट मंदिर अनंत चतुर्थीला इथे गणपती आल्यानंतर संकष्टी चतुर्थीपर्यंत मंदिर बंद असतात. मग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी देवाची परत पूजा केली जाते. त्याला साखर चतुर्थी म्हणतात. आणि मग दरवाजे उघडले जातात. खूप छान माहिती देतोय भाऊ. मला मला माहिती नव्हतं. मी पहिल्यांदा आलोय पुण्यामध्ये. शॉट बघ. दिसले गणपती कुठे काही दिसले का. अचानक मालवणी चालू झाली पुण्यामध्ये. अभि जायचंय. गर्दी खूपच आहे. खूप गर्दी आहे. यांचा विषय चालू आहे पुढे जायचं की नाही जायचं. मी पहिल्यांदा आलोय तर मला जायचं. बॉडीगार्ड झाड आहे पुढे. तीन पुढे. भारी ना. गोड गोड छोट्या बाबूची बॅग भारी आहे. लांबूनच मी दाखवतो. जाम गर्दी आहे. आपण नेक्स्ट टाइम फुर्सत मध्ये पुण्याला येऊ तेव्हा दगडूशेठचं दर्शन करू. गर्दी काय आहे बघा. गर्दी बघा किती. गर्दी महत्वाची नाही. गणपती बाप्पाचं दर्शन घेणं महत्वाचं आहे. गणपतीचं नाही काढत आहे तो तिकडे पॅनल. आला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेला आहे. गर्दी महत्वाची नाहीये. बरोबर चला पुढे चालत जावा. तरी पण मी व्हिडिओ काढतो बघा. लाज नाही मला. राईड आहे का. चला माणसाच्या पुढे चला. माणसामधले माणसामध्ये असलेले. तर आम्ही लांबून दर्शन घेऊन बाहेर आलोय धावत. ते कसे पळत सुटलेत. आम्ही जसे निघालो तशी लाईन सर काकांनी सोडून टाकली. हे भारी आहेत. आम्ही पण खेळणार. अडकलो.
कसे पावलो आपण 5 मिनिटं लागली असते दर्शन. काय नाही 5 मिनिटाचे 5 तास झाले असते पक्का. चला जाऊया बरं. काय करायचं माझा जरा आता आपण कुठे जाणार आता? आता पुणेरी वास्तू तिकडे बघायला. आता ढोल ताशे बघणार आपण. मला आवाज तर येतच असेल, आमच्याकडनं लांब आहे तरी एवढा आवाज येतो. विचार करा तिकडे गेलं तर काय आवाज असेल, तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही बघा. छान वादन होतं, एकदम वादन छान होतं. कलेश्वरनाथ ढोल पथक. कलेश्वरनाथ ढोल पथक पुणे. छान वाजवलं, छान वाजवलं, छान वाजवलं भाऊ. आता आपण पुढे गणपतीकडे बघूया. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन्न इष्टाचा फुलकंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन्न इष्टाचा फुलकंद फिरवा. आता मागे स्टेज परफॉर्मन्स चालू होता. खूप छान सादरीकरण होते. फक्त लावणीचा स्टेज घेतला, बाकी अजून त्यांनी महाराष्ट्राबद्दलच्या गोष्टी सांगितल्या होत्या. मस्त गेला ना यांनी. हा खूप छान गेलं, एक नंबर परफॉर्मन्स होता त्यांचा, खूप छान परफॉर्मन्स होता. आता आपण जर अजून पुण्यामध्ये फिरायचं. आता कुठे जायचं आपण? आता आपण तिकडे भेटू. हे बघ इकडून आम्ही कपडा घ्यायचो. ते सोड, आपण जायचं कुठे ते सांग. आता जिकडे आपल्याला जिवंत देखायचे तिकडे. आत्ता तर पुणे जागलंय. पुणे नाईट असते पूर्ण 4 वाजेपर्यंत हा. आणि दुपारचे गणपती झोपलेले असतात. धावतो बघून लगेच. अच्छा, आता म्हणजे आता सगळे शोज चालू असतात ना सगळीकडे. जिवंत देखावे म्हणजे पुणे हे जिवंत देखाव्यासाठी फेमस आहे. महाराष्ट्राची संस्कृती कशी जपली पाहिजे हे आपल्याला सांगतात. हो छान छान. अरे मग काय गाड्या हो क्यों बसला हाय ना गणित येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं ऐकू ना म्हणत राजाने आता युगत मांडली. काय मांडली? अरे युगत मांडली. युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा 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 युगत मांडली, युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली.
मोदक उकडीचे मोदक मोदकवाला गोडवा परंपरेचा स्पर्श बाप्पाचा मोदक. पकड जरा माझा फ्रेम मध्ये हे घे जरा. तर आपण आता काय बोलतो आडवा कर ना मी हा ना आपण मोदक उकडीचे मोदक फक्त 40 रुपये. 80 बघितलं तर 4 शिव्या घालेल. बोले 40 रुपयाचं पीठ आहे तर पाव किलो बनवून देईल तुला. सुंदर आहे. मी खाल्लं नाही लोक बोलत अप्रतिम गोडवा परंपरेचा स्पर्श बाप्पाचा मोदक तुमच्या समोर तहासाठी आलाय. राजा साहेब, आम्ही संकटांना पाठ दाखवणारे नव्हेत, संकटांना सामोरे जाणारे मराठे आहोत. राजा साहेब, मोठी उडी घ्यायची म्हणजे 2 पावलं मागे टाकावी लागतात. बहुत खूप राजे, बहुत खूप. आओ, या तहाच्या अटी आपले 23 किल्ले आणि 4 लक्ष हुनांचा मुलूक आता आमचा झाला आणि बादशहाची चाकरी यापुढे तुम्हाला करायची. बादशहाने तुमच्या शंभू राजांना 5,000ची मनसबदारी दिली. हे शाही फरमान. तुम्ही आपल्या शंभू बाळांसोबत आता बादशहाच्या भेटीसाठी जाऊ. राजा साहब, लहानपणापासून आम्ही एक शेर ऐकत आलोय. खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. कोणत्या ना कोणत्या गुरूंचे भक्त आहात आणि आपल्या स्वामी समर्थ असतील, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, उदंडपणे हे नेहमी आपण करतो. नवनवीन कल्पना व नवनवीन नमाज अदा करने वाले हिंदवी स्वराज के छत्रपती संभाजी महाराज. अरे ते कधीच शक्य नाही ते बघायची इच्छा कशी करतोस रे औरंग्या. अरे बंदीवान असला तरी जातीवंत सिंह प्रकारांच्या पंक्तीला बसत नाही आणि मंगल मूर्तीच्या प्रसादाचा मोदक दुकाना कधीच दिसत नाही. वो बंद होता और सीधे सीधे खजाने का ठिकाना बता. हमारे खजाने में तो तुम्हारी किस्मत देखेंगे. तुम भी किस्मत की दोनों तरफ देखो कि वहां मतलब हमारे पास क्या है. मुगल सरदार बनकर संभाजी महाराजांची स्टोरी सांगत होते. मुंबईकर तालीम मंडळ, बरोबर ना? मुंबईकर तालीम मंडळ, मुंबईकर तालीम मंडळ आणि जो शो करतो खूप मोठा शो आहे. तिथे पाहण्यासाठी खूप लोक गर्दी म्हणजे गर्दी करून पूर्ण जमा आहे. लिटरली तिकडे एवढी धक्काबुक्की चालू आहे ना. मी म्हटलं आपण नंतर कधीतरी बघू आणि व्हिडिओ टाकली यूट्यूबला वगैरे तर आपण तिकडेच बघूया. सध्या आपण इकडनं निघूया. लगे आम्ही निघालो. पाण्याच्या बाटल्या आमच्या संपल्यात. बिस्लरी आणल्या होत्या सकाळी. ते बिस्लरीच्या बाटल्या खतम झाल्यात. आता सनरीचवाल्या बाटल्या पितोय आम्ही. शेवटचा शूट होता ते. आता डायरेक्ट वॉटर माझ्या फोनची स्टोरेज पण फुल झाली आहे खूप. म्हणजे जे माझ्या फोन पाठवले असं फोनमध्ये मिनरल वॉटर. आपण डायरेक्ट एंड करू. जेवून वगैरे आपण निघणार सर्व बघू. 6 जण रिक्षामध्ये थेट धावती ट्रेन पकडायला. आता माझ्या शेवटचे 10 मिनिटं उरले ट्रेन पकडायला. आणि ही ट्रेन अक्षदाने बुक केलेली आहे आणि अक्षदामुळे उशीर झाला आम्हाला. 12:45 होतो पहिल्यांदा धावपळ चालू आहे. आता असं वाटतं काहीतरी धुमाकूळ घालतोय पुण्यामध्ये येऊन. पारंपरिक
काय डेंजर पाहिलो यार आम्ही. गाडी नंबर 1104. बोलायचं ना, जे धावलोय ना खतरनाक धावलोय. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली होती. रिक्षावाल्यानी पण आम्हाला सपोर्ट केला. काय पळवले रिक्षावाल्याने रिक्षा. तोंड बघून लाईट बंद करून नेहमीच झालं. नवीन इकडे पटकन असं. अभिषेक शेमड्या कसं वाटलं तुला धावून? हा दरवर्षीचा आमचा एक्सपिरियन्स आहे. काही ना काही धावत आम्हाला पकडावं लागतं. आम्ही दरवर्षी ह्या वेळेला जर आम्ही येताना नीट आलेलो, सो जाताना आता मुंबईला येताना आमची धावपळ झाली जरा खूपच जेवढीला जिरलं माझं. आपण असेच धमाकडे धावणार व्हिडिओ घेऊन तुम्ही असेच बघत राहा. मला म्हणून लगेच तुम्हाला कसं आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.